CPLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 51. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 51. मित्रमैत्रिणींनो, आज आपला विशेष सरावाचा पाठ क्रमांक 51 ते 53 हे तिन्ही विशेष सरावाचे पाठ आहेत. तेव्हा नीट ऐका बरं का. आज आपला सरावाचा दिवस. पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. Stand, stood. Nafisa stood in the water. See, saw. She saw a small lamp. Come, came. Akbar came to Birbal's house. Make, made. Birbal made khichdi. Eat, ate. Akbar ate the khichdi. Give, gave. Akbar gave the prize to Nafisa. Get, got. Nafisa got the prize. Fall, fell. Sonu fell down. Drink, drank. Meera drank milk. Wash, washed. She washed the cup. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगीन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय हं. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. तुम्ही जरी शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. मित्रमैत्रिणींनो, आज तुम्ही भूतकाळातली काही वाक्य ऐकलीत. अशीच काही वाक्य मी आता इंग्रजीत म्हणणार आहे. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. मी जे वाक्य इंग्रजीत सांगीन ते वाक्य त्या मुलाने मराठीत सांगायचं. प्रत्येक मुलाला 2-2 वाक्य देईन. ठीक आहे? चला करूया सुरू. तयार? तुझं पहिलं वाक्य आहे सुनील स्टँड्स ऑन द चेअर. या वाक्याचा मराठीत अर्थ सांग. सुनील स्टँड्स ऑन द चेअर. सुनील खुर्चीवर उभा राहतो असंच उत्तर दिलंस ना. छान. आता त्याच मुलासाठी हे दुसरं वाक्य. हे मराठीत म्हण. सुनील स्टूड ऑन द चेअर. सुनील खुर्चीवर उभा राहिला असंच म्हणालास ना. व्हेरी गुड. आता दुसरं मूल. तुझं पहिलं वाक्य आहे ही सीज द कबर्ड. हे मराठीत म्हण. ही सीज द कबर्ड. तो कपाट पाहतो असंच म्हणालास ना. गुड.
आता दुसरं वाक्य ऐक आणि मराठीत म्हण. ही सॉ द कबर्ड. त्याने कपाट पाहिलं असं म्हणालास ना. शाबास. आता कोण उभं राहतंय? हे वाक्य मराठीत म्हण. मीनू कम्स होम ॲट 6 o'clock. मीनू 6 वाजता घरी येते. बरोबर. आता हे वाक्य मराठीत म्हण. मीनू केम होम ॲट 6 o'clock. मीनू 6 वाजता घरी आली. शाबास. आता पुढचं मूल. हे वाक्य मराठीत म्हण. माय ब्रदर मेक्स कॉफी. माझा भाऊ कॉफी बनवतो. गुड. आता दुसरं वाक्य ऐक आणि मराठीत सांग. माय ब्रदर मेड कॉफी. माझ्या भावाने कॉफी बनवली. आता कोण उभं राहतंय? मी सांगीन ती वाक्य मराठीत म्हण. तुझं पहिलं वाक्य आहे. स्मिता eats 5 ladoos. स्मिता 5 लाडू खाते. व्हेरी गुड. आता दुसरं वाक्य आहे. स्मिता ate 5 ladoos. स्मिताने 5 लाडू खाल्ले. छान. आता पुढचं मूल. हे वाक्य मराठीत म्हण. ही गिव्स मी अ पेन्सिल. तो मला पेन्सिल देतो. आता पुढचं वाक्य ऐक आणि मराठीत म्हण. ही गेव मी अ पेन्सिल. त्याने मला पेन्सिल दिली. छान. आता कोण उभं राहतंय? हे वाक्य मराठीत म्हण. मंजू गेट्स अ प्राइज फॉर इंग्लिश. मंजूला इंग्रजीसाठी बक्षीस मिळतं. गुड. आता दुसरं वाक्य ऐक आणि मराठीत सांग. मंजू गॉट अ प्राइज फॉर इंग्लिश. मंजूला इंग्रजीसाठी बक्षीस मिळालं. व्हेरी गुड. आता पुढचं मूल. हे वाक्य मराठीत म्हण. द ट्री फॉल्स डाऊन. झाड खाली पडतं. गुड. आता हे ऐक. द ट्री फेल डाऊन. झाड खाली पडलं. व्हेरी गुड. आता कोण सांगणार? हे वाक्य ऐक आणि मग मराठीत म्हण. माय फ्रेंड ड्रिंक्स मिल्क. माझा मित्र दूध पितो किंवा माझी मैत्रीण दूध पिते. आता सांग. माय फ्रेंड ड्रँक मिल्क. माझा मित्र दूध प्यायला किंवा माझी मैत्रीण दूध प्यायली.
गुड. दुसरं मूल तयार. तुझं पहिलं वाक्य आहे माय फादर वॉशेस द क्लोथ्स. माझे वडील कपडे धुतात. शाबास. आता दुसरं वाक्य ऐक आणि मराठीत म्हण. माय फादर वॉश्ड द क्लोथ्स. माझ्या वडिलांनी कपडे धुतले. गुड. बरं, आता आपण थोडा वेगळा सराव करूया. थम्स अप आणि थम्स डाऊनचा सराव. आठवतंय ना? मी इंग्रजीत एक वाक्य म्हणीन, ते नीट ऐका. वाक्य बरोबर असेल तर सर्वांनी थम्स अप करायचं, म्हणजे हाताचा अंगठा वर करून दाखवायचा. आणि वाक्य चुकीचं असेल तर थम्स डाऊन करायचं. सोपं आहे. माझं वाक्य नीट ऐका आणि मग थम्स अप किंवा थम्स डाऊन करा. ठीक आहे? वाक्य आहे शी ईटेड अ मँगो. शी ईटेड अ मँगो. थम्स डाऊन केलं ना? शी एट अ मँगो असं म्हणायला हवं होतं. शाबास. आता पुढचं वाक्य ऐका आणि थम्स अप का थम्स डाऊन आहे ते ठरवा. आय स्टूड ऑन अ टेबल. आय स्टूड ऑन अ टेबल. थम्स अप. बरोबर. आता हे वाक्य बरोबर आहे का चूक? माय मदर मेक्ड चपातीज. आता थम्स डाऊन केलं ना? माय मदर मेड चपातीज असं म्हणायला हवं होतं. शाबास. आता हे वाक्य बरोबर आहे का चूक? थम्स अप का थम्स डाऊन ते ठरवा. शीला गॉट द बुक. थम्स अप. बरोबर. आता असाच सराव पुढची 15 मिनिटं टीचर घेतील. लक्षात ठेवा, पुढचे 2 पाठ विशेष सरावाचे पाठ आहेत, तेव्हा चुकवू नका हं. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.